ननू बाय। आज आहे श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार, त्यामुळे आज लवकर उठून सगळं आवरायचं असं ठरवलं होतं, पण शनिवार रविवार इतका लेझी पद्धतीने घालवल्यानंतर सोमवारी कंटाळा तर येतोच। आता सावलीला खायचे होते सँडविच, त्यामुळे सँडविचची तयारी चालली होती सकाळ सकाळ। बटर आहे, काकडी चिरून घेतले, टोमॅटो चिरून घेतलेत आणि हे मोठेवाले ब्रेड आहेत ना, हे क्रिस्पी व्हायला ठेवले। आणि एकदा तयारी करून घेतली की मग बनवायला सोपं जातं, म्हणून आधी सगळी तयारी करून ठेवली। आणि ही भाजी करणार होते मी वालपापडीची, तर ते पण साफ करून व्यवस्थित पाण्यात बुडवून ठेवलं। तर ब्रेडला व्यवस्थित सॉस लावून घेतला, खूप सॉस झाला म्हणून एका ब्रेडवरचा कमी केला आणि दुसऱ्या ब्रेडवरती टाकून पूर्ण पसरवून घेतला। आता ह्याला मी बटर टाकून भाजलेला आहे, तुम्ही याला नुसतं तेल टाकून भाजलं तरी चालेल। आता प्रत्येकाच्या घरात कसं वेगवेगळ्या पद्धती आवडतात तसं ट्राय करतात लोक, तुम्हाला जसं आवडेल तसं एका बाजूला मेयोनीज आणि एका बाजूला सॉस लावून याच्यात काकडी आणि टोमॅटोचे काप, परत तुम्ही कोबीचे पण पत्ते याच्यात टाकू शकता, गाजर टाकू शकता, बीट टाकू शकता, हिरवी चटणी लावू शकता याला। पण सावली काही सगळं असं चटणी वगैरे लावलेलं खात नाही, म्हणून मग फक्त टोमॅटो काकडी एका बाजूला मेयोनीज आणि एका बाजूला सॉस लावून तिला देण्याचा बेत होता। आता तिचं म्हणणं होतं की हे झाल्यानंतर पण मम्मा क्रिस्पी करून दे मला, मग थोडंसं अजून बटर टाकून क्रिस्पी करून दिलं आणि मग तिने ते आवडीने हे 2 सँडविच खाते। आणि आता भाजी बनवायला घेतली। भाजी नेहमी ह्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकते, एकदम मोठे मोठे दाण्याचं कूट, पण आज मी याच्यात मसाला टाकलाय वाटलेला, थोडासा शिल्लक होता भाजीचा कालचा, म्हणून मग तो वापरला याला। आणि कढईतच शिजवून दिली वाफेवरती, तो खूप सुंदर झाली। याची रेसिपी पण आपल्या रील्समध्ये तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल, एकदा हवं असेल तर चेक करून घ्या। भाजी शिजली की मग त्याच्यामध्ये मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर असं तुम्ही वरनं टाकून घेऊ शकता। फक्त वाफेवरती शिजवले, अजिबात पाणी याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे। आणि अशी भाजी एकदम गरमागरम 4 पदर सुटलेल्या चपात्या त्याच्यासोबत खूप भारी लागते, भाकरीपेक्षा त्याच्यासोबत छान लागते। आता इथे आजची शिवामूठ होतं ते तांदूळ होते, मग तांदूळ वाहून घेतले। उद्या नागपंचमी असल्यामुळे सावलीच्या शाळेमध्ये मेहंदी काढण्यात आली होती बघा हातावरती। मोठे जे दीदी लोक आहेत ना 6वी 7वीच्या मुली, तर त्यांनी लहान मुलींच्या हातांवरती मेहंदी काढली होती। या पोरींनी माझ्या पण हातावर नाव काढून ठेवलं। आता जसं तुम्हाला मी सांगितलं की आमच्या घरामध्ये चिमणा चिमणीने घरटं बनवलेलं आहे, तर आज एक मजा झाली। शर्वीने काय केलं, बघायचं म्हणून वाकून खूप वेळची बघत बसली आणि बहुतेक त्यांनी बघितलं की आम्ही घरटं बघतोय किंवा हात लावतोय काय, तर आज दिवसभर ते आलेच नाही आहेत घरट्यामध्ये। माहीत नाही काय झालं, मी एका बाजूला पाणी पण ठेवलं होतं आणि तांदूळ पण ठेवले होते, ते खात नाही आपण ठेवलेलं, पण तरीही मी ठेवलं होतं आणि म्हटलं खातील थोडंसं आणि पाणीही पितील। आणि जाळी केवढी बारीक लावली आहे तरी त्यातनं सुद्धा ती जोडी येऊन एक हे पान गवताचं कुठून आणतात ते, आणि त्यांनी असं बनवले त्यांचं घरटे। याचं तोंड खालच्या बाजूला आहे, तर मायनसला गेलं ना खाली की मग वर दिसतं त्याचं तोंड, असं निमुळतं छोटंसं केलं आहे त्यांनी। आणि कसं काय जमत असेल त्यांना काय माहिती, एका दिवसात बांधलं आहे त्यांनी हे घर। आणि आता त्यांनी आम्हाला बघितलं आहे त्याला हात लावलेला किंवा बघताना, त्यामुळे मला असं वाटतंय म्हणून ते आज आले नसतील तिथे। होप सो येतील उद्या, बघूयात वाट, मी तुम्हाला कळवेनच ते आलेत की नाही। कितीही थंडी असू दे, पावसाळा असू दे, तरी शर्वीला आहे ना आईस्क्रीम खायची असते, आणि आईस्क्रीम आणली ना की मग ती इतकी खुश होऊन जाते ना, खूपच खुश होते बघा तुम्ही। ही दुपारची रडत होती मला आईस्क्रीम पाहिजे, आता मिळाली। तूचा टेबल पाठ केला का? होय ग, केला की आता। कधी केला आता म्हणून दाखव बरं। कुठे अगं पाठ केला ना, मग म्हण ना कुठे काय कुठे। 2 to the 1 2 to the 2 to the 2 2 to the 1 2 to the 2 2 3 to 6 अबे 2 2 चा टेबल पाठ केला नाहीये। 2 to the 4 2 to the 5 2 to the 6 मार देऊ मम्मा हे निघलू दे
आज दिवसभर निरंकार उपवास धरल्यामुळे छान भजी, पापड, वरण, भात, ही सकाळची शेंगाची भाजी, असं सुंदर असं साग्र संगीत जेवण बनवलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. भेटू नेक्स्ट